एक महत्त्वाची बातमी, पुणे रेल्वे विभागीय कार्यालयासमोर ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मध्य रेल्वेने दिलेल्या 100 कोटींच्या निधीत घोटाळा झाल्याचा आरोप आहे। रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना सुरक्षा मिळावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, प्रवाशांच्या गर्दीच्या वेळी नियंत्रण ठेवावं यासाठी वेगवेगळे निवेदनं देऊन देखील मागणी मान्य होत नसल्याने हे आंदोलन। फक्त आंदोलन घुसले तेवढंच टाकलं, बाकी नाही। हॅलो, ऑफिसचा कारभार बघा, केवढी मुजोरी चालली। आज मार्गाची मक्तेदारी आपल्या सरकार चालणार आहे। शिवसेना पुणे शहरात 100 कोटीचा भ्रष्टाचार केला आहे। शिवसेना पुणे शहरातर्फे आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलो। त्यांनी एक तर निवेदन खाली घेऊन स्वीकारावं किंवा त्यांनी आम्हाला वेळ द्यावी, परंतु त्यांनी वेळ न देता हा जो मुजोरी चाललंय म्हणजे दंडशाही, म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही चालली, याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्णपणे विरोध करते। शिवसेना आंदोलक आतमध्ये घुसलेले आहेत। आंदोलकांचं नेमकं म्हणणं 100 कोटी रुपये खायचे ना आतमध्ये, 100 कोटी रुपयांचा यांनी भ्रष्टाचार केलाय। तो भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला। दुसरी गोष्ट, माहितीच्या अधिकारात आम्ही त्यांना मागितलं, त्यांनी स्पष्ट सांगितलं की 2 वर्षापूर्वी 100 कोटी रुपये आलेत सुरक्षेसाठी। एकही रुपया न वापरता यांनी पूर्णपणे आम्हाला माहिती दिली की आम्हाला तर पैशाचं माहिती नाही। त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो, तर ते निवेदन स्वीकारायला आलेलं नाहीये। 100% आमच्यावर गुन्हा दाखल झाला। शिवसैनिक जाणार, कोणाच्या बापाला घाबरणार नाही। आम्ही जाणार, आम्ही शिवसैनिक आहे, आम्ही त्याला वेढा लावणार। हा माणूस, हा मुजोर अधिकारी आतमध्ये लपून बसलेला आहे, बाहेर यायची हिंमत करत नाही। हा अधिकारी पोलीस लावलेले आहेत, येत नाहीये। आम्ही खाली शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय, पण हा अधिकारी खाली येत नाही। या मुजोर अधिकाऱ्यांना मस्ती किती आलेली आहे बघा, पोलिसांच्या संरक्षणाखाली आम्हाला हात जाऊन देत नाहीये। एवढी मुजोरता, एवढी हिंमत वाढली या लोकांची। 100 कोटी रुपये खायचे, टम होऊन बसायचं आतमध्ये, बाहेर येत नाहीये, पोलिसांना डावलले, एक निवेदन घेत नाहीये। छोटस आंदोलनाचं निवेदन आम्ही शांततेच्या मार्गाने 1 तास झालं आंदोलन करतोय, निवेदन घेत नाहीये। एवढा नीचपणा, एवढा नालायकपणा, एवढा हा नालायक आणि नीच अधिकारी। हिंदू हृदय सम्राट सरसरपती बाळासाहेब ठाकरे यांचा तर आपण पाहतोय ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते आहेत, पुण्यातल्या रेल्वे विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या आतमध्ये घुसलेले आहेत आणि मंडल रेल्वे प्रबंधक यांच्या केबिनमध्ये घुसण्याचा हा प्रयत्न आहे। आणि या सगळ्या आंदोलकांची जी काही मागणी आहे, अर्थातच रेल्वे स्टेशनवरती सीसीटीव्ही, पोलिसांनी आम्हाला अडवलेलं आहे। 100 कोटी खाऊन आतमध्ये लपून बसायचं, ही असली कसली दादागिरी, ही कसली मुजोरशाही आहे। भ्रष्ट अधिकारी तिकडे बसलाय, भ्रष्ट अधिकारी आणि बाहेर दार लावून बसलाय। किती वेळ थांबायचं आम्ही? रुपये खाऊन खाली वरती आम्ही आंदोलन करतो 1 तास झाला, आम्ही आंदोलन करतो 1 तास। आपण पाहू शकतो हे सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक आंदोलक आता आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। आणि ज्या पद्धतीने रेल्वे स्टेशनवरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी गर्दी नियंत्रणाच्या संदर्भात जे काही सीसीटीव्ही कॅमेरे किंवा या सगळ्या यंत्रणा असायला हव्यात, यासाठी 100 कोटी रुपये मंजूर देखील आहेत। मात्र या संदर्भातला जो काही आरोप आहे तो भ्रष्टाचार। 2 वर्षापूर्वी 100 कोटी कॅमेऱ्यासाठी, सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाच्या पारी झाले होते, तरी देखील हा अधिकाऱ्याने त्या ठिकाणी कॅमेरे कुठलेही बसवले नाही। रेल्वेच्या ठिकाणी लहान मुलं, प्रवाशांच्या सुरक्षेचं काय? 2 वर्षापूर्वी 100 कोटी मंजूर झालेले आहेत। ह्या माणसांनी 1 रुपयाचा त्या ठिकाणी कॅमेरा बसवला नाही। हे 100 कोटी मध्ये एक पण कॅमेरा बसवत नाही।
लोकांच्या सुरक्षेची कसली या माणसाला काळजी नाही. 100 कोटी ठम्म खाऊन बसलेला आहे. पूर्वी पण आम्ही निवेदन दिलेलं आहे. तो काय बोलला, तुमच्यात काय हिंमत असेल तर करा आंदोलन, आम्हाला फरक पडत नाही, आम्हाला फरक पडत नाही, आंदोलन करू असा बोलणारा माणूस. आम्ही 1 तास झाला खाली येऊन थांबले, निवेदन द्यायला खाली येत नाही. लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. अधिकारी बाहेर आलेले आहेत आणि अधिकारी तुमचं निवेदन स्वीकारण्यासाठी आपण पाहू शकतो मंडल रेल्वे प्रबंधक आहेत ते आता बाहेर आलेले त्या सगळ्या आंदोलकांचं निवेदन स्वीकारण्यासाठी. आणि आपण पाहू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात आहे आणि पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. मात्र या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला मंडल रेल प्रबंधक, रेल्वेचे प्रबंधक आहेत, पुणे विभागीय अधिकारी आहेत, त्यांची प्रत्यक्ष भेट करून त्यांना आम्हाला निवेदन द्यायचं आहे आणि या संदर्भात जाब विचारायचं. आपण पाहू शकतो दार ओढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. कमिशनर शिवसैनिक एक लक्षात घ्या, तुम्ही जनता बरोबर काय अधिकारी पगार लेते निवेदन केलं आला नाही.